महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात 6 नगर परिषदेच्या निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडलेली होती। मतमोजणी आता 10 वाजता सुरू होते आहे। वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी, पुलगाव, सिंदी रेल्वे या 6 नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे। प्रशासनाच्या वतीने देखील जय्यत तयारी करण्यात आली असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त मतमोजणी केंद्रांच्या बाहेर तैनात आहे। तर मतमोजणी ही सुरक्षित आणि शांततेमध्ये पार पडावी यासाठी आता प्रशासन देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। पाहूयात। वर्धा जिल्ह्याच्या 6 नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहे। आज मतमोजणी होणार आहे। वर्धा जिल्ह्यातील 6 नगरपालिकांमध्ये मतमोजणी सुरक्षित आणि शांततेमध्ये पार पडावी याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त या मतमोजणीच्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। डॉग स्क्वॉडच्या वतीने सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। जिल्ह्यातील 6 नगर परिषदेमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असून पालकमंत्र्यासह अनेक नेत्यांच्याही प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेल्या आहे। या मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून प्रशासन सज्ज आहे। आता कोण गुलाल उधळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।